त्याच्या घडीला अवघ्या देशाचं, फक्त महाराष्ट्राचं नाही अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते या बंडावरच्या सुनावणीवर नेमकं काय होतं आणि या सुनावणीचे प्रत्येक अपडेट एबीपी माझावर आपण पाहणार आहोत। राज्यामध्ये आमदारांच्या घरावर हल्ले होत आहेत असाही उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय। उच्च न्यायालयामध्ये का गेला नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा प्रश्न। सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या वकिलांना केलेला पहिला प्रश्न हायकोर्टामध्ये का गेला नाही, प्रशांत माहिती देतील आपल्याला। प्रशांत, कविता, या सगळ्या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टातले वकील नीरज किशन कौल जे आहेत ते शिंदेच्या वतीने या ठिकाणी युक्तिवाद करतायत। सुरुवातीचं त्यांचं जे आर्ग्युमेंट आहे ते हेच आहे की मुळामध्ये ज्या उपाध्यक्षांना या सगळ्या संदर्भात अधिकार नाहीयेत त्यांच्यावरतीच अविश्वास प्रस्ताव आलेला आहे, तर ते या ठिकाणी निर्णय कसा काय घेऊ शकतात। याच्या पाठोपाठ त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुरेसा वेळ देण्यात आलेला नाहीये, किमान 7 दिवसांचा वेळ नोटिशीला उत्तर देणं अपेक्षित असतं, मात्र तो देखील दिला गेलेला नाहीये। याच्याशिवाय या संपूर्ण आमदारांना ज्या पद्धतीच्या धमक्या येत आहेत, संजय राऊत यांचं कालचं जे विधान होतं त्या विधानाचा सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये उल्लेख झाला की 40 बॉड्या ज्या आहेत त्या परत येतील गुवाहाटीवरून। तर अशा पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे आणि सुरुवातीच्याच आर्ग्युमेंटमध्ये न्यायमूर्तींनी सुद्धा हे म्हटले की तुम्ही हायकोर्टामध्ये का नाही गेलात। तर त्याच्यावरती या सगळ्या केसची अर्जन्सी पाहता आपल्याला हे पाऊल उचलावं लागल्याचं नीरज किशन कौल यांनी म्हटलेलं आहे। आता सुद्धा हे जे आर्ग्युमेंट चालू आहे ते पूर्णपणे या सगळ्या संदर्भात आहे की उपाध्यक्षांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार नाहीयेत आणि अजय चौधरी यांची जी गटनेतेपदी निवड झालेली होती तर ती कशी अवैध आहे। कारण ऑक्टोबर 2019 मध्ये एकनाथ शिंदेची निवड जी आहे ती एक प्रकारे बहुमतानं झालेली होती आणि नंतर ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी 55 पैकी केवळ 24 आमदार उपस्थित होते हे कोर्टाला सांगितलं जात आहे। त्यामुळे बघावं लागेल की या सगळ्या संदर्भात आता कोर्ट पुढे काय म्हणतं, कोर्ट पुढे काय म्हणते। आणि या सगळ्या संदर्भात आणखीन अपडेट अमेय राणे यांच्याकडे आहेत। अमेय, तुझ्याकडे। कविता, स्पष्टपणे हायकोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला सवाल होता की तुम्ही इथं येण्याआधी ही याचिका हायकोर्टात का नाही सादर केलीत, कारण की जी हायरार्की असते त्यामुळे आधी हे प्रकरण जे कायद्यानं आहे ते सर्वोच्च न्यायालयात येण्याआधी हायकोर्टात म्हणजे त्या राज्यातलं जे सर्वोच्च कोर्ट आहे तिथं तुम्ही का दाद मागितली नाहीत, यावर याचिकाकर्त्यांकडनं 3 जे आहेत मुद्दे उपस्थित करण्यात आले की राज्यात आता संविधानिक अधिकार कदाचित यांना उरलेले नाही आहेत कारण की त्यांच्यावर बंधनं लादली जातील अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीही जेव्हा राज्यात बहुमत सिद्ध करण्याचं प्रकरण असतं तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं थेट आदेश दिलेले आहेत, त्यामुळे हायकोर्टात जाण्याची गरज नाहीये। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता या आमदारांच्या कार्यालयावर घरांवरती हल्ले होऊ लागलेत आणि सत्ताधारी पक्षातले नेते आता थेट या लोकांची प्रेतच राज्यात परत येतील अशी वक्तव्य करू लागलेत, अशी विधानं करू लागलेत। त्यामुळे कुठंतरी असुरक्षिततेचं वातावरण या सर्वांसाठी राज्यात निर्माण झाले अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आम्ही थेट हायकोर्टात न जाता इथं सर्वोच्च न्यायालयात म्हणजे दिल्लीत दाद मागत आहोत असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। आता याचिकेतले काय काय मुद्दे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ ऐकून घेत आहे। त्यात त्यांचे जे मुद्दे आहेत की मुळात उपाध्यक्षांना अशा प्रकारे गटनेत्याला हद्दपार करण्याचे किंवा त्याला त्याच्या पदावरून हटवण्याचे अधिकार आहेत का, यावर आता युक्तिवाद सुरू आहे। आणि आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं की हे प्रकरण सुनावणीसाठी हायकोर्टात वर्ग केलं जातं हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। कविता, बरोबर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाने जो उपस्थित केलाय तो हाच आहे की तुम्ही हे प्रकरण सगळं हायकोर्टामध्ये का नेलेलं नाहीये, थेट सुप्रीम कोर्टामध्ये का आलेल्या आहेत। 2 याचिका बंडखोर आमदारांकडून दाखल करण्यात आलेल्या आहेत। 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्या नोटीसीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्यावरून वकिलांचा आक्षेप आहे आणि तोच आक्षेप सध्या सर्वोच्च न्यायालयापुढे मांडला जातोय। आणि शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्यावरून जो आक्षेप मांडला जातोय त्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बाब की शिंदेंनी पक्ष सोडला अशी सबब देणं सुद्धा चुकीचं असल्याचं सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडताना सांगण्यात आलेलं आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या बंडखोर आमदारांकडून बाजू मांडली जाते आणि गटनेते पदावरून हटवण्यावरून वकिलांचा आक्षेप आहे। आम्ही या मुद्द्याबाबत नेमकं काय, गटनेते पदाच्या मुद्द्याबाबत नेमके काय युक्तिवाद करण्यात आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये? गटनेतेपदाच्या बाबतीत जो सवाल आहे जो याचिकेत उपस्थित केलेला आहे त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सुद्धा याचिकाकर्त्यांना तशा प्रकारे सवाल विचारलेले आहेत। त्याच्यात ते स्पष्टपणे म्हणतात की जर तुमचा आक्षेप आहे की तुम्ही या पदावरून हटवलेले गेल्यात तर तुम्ही हे प्रश्न डेप्युटी स्पीकर हे स्वतःच कशा पद्धतीने विचारू शकताय, त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या जर त्यांना अधिकार नाहीयेत असा तुमचा जर सवाल आहे तर आम्हाला कायद्याच्या चौकटीत हे स्पष्ट करून दाखवा की तुम्ही जे सवाल उपस्थित केलेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत कशा प्रकारे बसताय। त्यामुळे
आता याचिकाकर्त्यांना त्यांनी याचिकेत जे जे मुद्दे मांडलेले आहेत, जे जे सवाल उपस्थित केलेले आहेत की झिरवळ यांच्या कार्यपद्धतीवर किंवा त्यांच्या अधिकारांवरती, की त्यांना तसे आदेश देण्याचे अधिकार आहेत की नाही, त्यामुळे आता याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाला हे पटवून द्यावं लागेल की कशा पद्धतीनं त्यांनी याचिकेत जे सवाल उपस्थित केलेले आहेत, जे कार्याध्यक्ष किंवा उपाध्यक्षांच्या क्षमतेवरती किंवा त्यांच्या कार्यालयीन अधिकारांवरती जे सवाल उपस्थित केले आहेत ते कायद्याच्या चौकटीत कसे बसतायत हे आता त्यांना कोर्टाला पटवून द्यावं लागेल. कविता, आम्ही 2 याचिका करण्यात आलेल्या आहेत. दोनही याचिकांची सुनावणी आता सुरू झालेली आहे का? नक्कीच 33 आणि 34 अशा 34 आणि 35 अशा 2 नंबरवरती याचिका होत्या. एक एकनाथ शिंदे यांनी स्वतः दाखल केलेली आहे, तर दुसरी भरत गोगावले यांच्या वतीनं दाखल केलेली आहे. दोन्ही याचिकेतल्या पुन्हा एकदा अपडेट जाणून घेण्यासाठी थेट दिल्लीला जाऊयात. सुप्रीम कोर्टाच्या समोर आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सुप्रीम कोर्टामध्ये रवी किशन कौल जे आहेत ते युक्तिवाद करतात आणि त्यांचा सगळ्यात पहिला आक्षेप जो आहे तो उपाध्यक्षांच्या अधिकारावरती आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं ते निर्णय घेत आहेत, तर जोपर्यंत त्यांच्या अविश्वास प्रस्तावावरती निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांनी निर्णय घेणं जे आहे ते योग्य नाही आहे. या सगळ्या दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत त्यांनी असं विचारलेलं आहे की जर तुम्ही अशा पद्धतीनं उपाध्यक्षांच्यावरती अविश्वास व्यक्त करताय तर याच्या संदर्भातली माहिती किंवा ही जी प्रक्रिया आहे ती त्यांच्या समोर उपस्थित करण्यात आलेली होती की नाही, तर त्याच्या संदर्भात उत्तर जे आहे ते अजूनही समोरच्या वकिलांनी दिलेलं नाहीये. पण अरुणाचल प्रदेशची जी केस आहे त्या केसचा याच्यामध्ये वारंवार उल्लेख केला जातोय. 2016ची ही सगळी केस आहे आणि आत्ता 2 मिनिटाचा ब्रेक जो आहे तो झालेला आहे. कदाचित बघावं लागेल की लंचसाठी काही वेळ जो आहे तो सुप्रीम कोर्ट घेतंय की नाही, कारण हा पहिला युक्तिवाद जो आहे तो शिंदे गटाच्या वतीनं कौल यांनी केलेला आहे आणि तो युक्तिवाद संपल्यानंतर हा 2 मिनिटाचा ब्रेक जो आहे तो झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रशांत, आतापर्यंतच्या युक्तिवादामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे अगदी थोडक्यात सांगू शकाल? सगळ्यात पहिल्यांदा खरं तर शिंदे गटाकडनं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की जे लोक आता अल्पमतात आहेत त्यांच्याकडून या संपूर्ण व्यवस्थेला कशा पद्धतीनं हायजॅक केलं जात आहे, उपाध्यक्षांच्या अधिकारांच्यावरती कशा पद्धतीनं प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतात की आमच्या बाजूनं मेजॉरिटी आहे आणि मेजॉरिटी असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी आमचा आवाज जो आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्याशिवाय गटनेते पदाची जी नियुक्ती आहे ती या सगळ्यामध्ये खूप क्रुशियल ठरणार आहे. तर त्याच्या संदर्भातला सगळा घटनाक्रम जो आहे तो वकिलांनी कोर्टाला सांगितला. त्यांनी सांगितलं की ऑक्टोबरमध्ये एकनाथ शिंदेंची निवड कशा पद्धतीनं झालेली होती, नंतर 21 जूनला एक तातडीची मीटिंग बोलावण्यात आली. त्या बैठकीला केवळ 24 आमदार उपस्थित होते, ते देखील कथित स्वरूपामध्ये, आणि त्यातले काही आमदार जे आहेत ते आमच्याकडे परत आलेले आहेत हा दावा सुद्धा वकिलांनी केलेला आहे. आमच्या जीविताला धोका आहे, ज्या पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत त्याच्यामुळं आमच्या कुटुंबियांना धोका आहे हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा आमदारांनी केलेला आहे. बघावं लागेल की हा ब्रेक जो आहे तो आता किती वेळ चालतो आहे आणि ब्रेक नंतर नेमका कोणाचा युक्तिवाद सुरू होतोय. बरोबर, ब्रेक नंतर, आणि तुम्ही म्हटलात की अगदी 2 मिनिटांचा ब्रेक घेतलेला आहे, पण माहित नाही की तो ब्रेक कदाचित लंच टाइम पर्यंत एक्सटेंडही केला जाऊ शकतो. तुम्ही राहाच आपल्यासोबत प्रशांत. अभय सर आपल्यासोबत आहेत. अभय सर, एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे तो म्हणजे उपाध्यक्षांना दिली गेलेली नोटीस आणि त्या नोटिसीबद्दल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलेला प्रश्न. नाही, आतापर्यंतच्या सुनावणीचे जे अपडेट येत आहेत त्याच्यावर 3 मुद्दे प्रामुख्याने चर्चेला आलेले आहेत. पहिला, कोर्टाने विचारलं की तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात, तुम्हाला ज्या आधी पायऱ्या उपलब्ध होत्या त्याचा तुम्ही उपयोग का केला नाही, थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात. त्याची कारणमीमांसा त्यांनी सांगितली. इथे घटनेच्या मूलभूत तत्वांनाच कुठेतरी हरताळ फासला जातोय आणि त्यामुळे आता ताबडतोब रेमेडी आवश्यक असल्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात आलेलो. दुसरा त्यांनी मुद्दा उपस्थित केला, त्याच्यामध्ये तारखांचा मुद्दा त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्वालिफिकेशनची नोटीस कधी मिळाली आणि उपाध्यक्षांचा ठराव म्हणजे अविश्वास ठराव त्यांच्याविरुद्ध कधी आणला. की मला वाटतं की या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं कारण की ज्याचा उल्लेख अरुणाचलच्या ज्या केसचा केलेला जातोय की तिथे सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की उपाध्यक्षांविरुद्ध जर अविश्वास ठराव प्रलंबित असेल तर त्यांना अपात्रतेच्या संदर्भातलं ज्या याचिका आहेत त्याच्यावर सुनावणी करण्याचा अधिकार नाही. तर त्या अरुणाचलच्या केसमधल्या मी फक्त तारखा सांगतो तुम्हाला. तिथे 16 नोव्हेंबर 1915
2015 त्या दिवशी अविश्वास ठराव दाखल केला उपाध्यक्षांविरुद्ध, 19 नोव्हेंबरला अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आणि 7 डिसेंबरला अपात्रतेची नोटीस दिली. म्हणजे अविश्वास ठराव हा आधी दाखल झालेला होता आणि तो प्रलंबित असताना 1 महिन्यानंतर त्यांच्याकडे अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात अर्ज झाला होता. आपल्या महाराष्ट्राच्या केसमध्येही असेच आहे का, याची मला वाटतं याची खातरजमा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्याचं कारण असं आहे की पुढच्या काळामध्ये हा जर प्रेसिडेंट आला तर म्हणजे बऱ्याच वेळा अपात्रता याचिका दाखल झाल्यानंतर अविश्वास ठराव आणून अपात्रतेच्या याचिकांवरची सुनावणी रोखण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्यामुळे कदाचित मला वाटतं की हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर बंदीच्या कचाट्यातनं सुटण्याचा एक मार्ग त्यामुळे त्या तारखांबद्दल खातरजमा न्यायालयाने केली. त्यानंतरचा मुद्दा आलाय की अध्यक्षांना अधिकार आहे की नाही. तर या संदर्भात राजस्थानमध्ये जेव्हा सचिन पायलट हे बाहेर पडण्याच्या मनस्थितीत होता आणि त्यांच्या विरुद्धच्या कारवाईच्या संदर्भात उच्च न्यायालयात राजस्थान उच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा उच्च न्यायालयाने त्यांना स्टेटस को मेंटेन करायला सांगितलं होता. तर या 10th शेड्यूल मध्ये जी तरतूद आहे तर त्यामध्ये जो विधिमंडळाच्या स्पीकरचा निर्णय आहे त्याचा रिव्ह्यू करण्याचा अधिकार कोर्टाने निश्चितपणे आहे. पण त्या प्रोसेसमध्ये त्यांना थांबवता येईल का या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील झालं होतं. त्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती त्या संदर्भात, परंतु सचिन पायलट यांचं बंडच नंतर शमल्यानंतर ती याचिका नंतर मागे घेण्यात आली आणि त्याचा निर्णय झालेला नव्हता. मला वाटतं की ही बाब आज प्रामुख्याने पुढे येणार आहे की या प्रोसेसची सुरू असताना मुळात अधिकार आहे का, अधिकार असेल तर ती या पातळीवरती थांबवता येईल का, आणि गटनेत्यांची निवड या 3 मुद्द्यावर सत्ता संघर्षाचा मला वाटतं की पूर्ण भवितव्य ठरलेलं असेल की ही फूट आहे की पक्षाचं टेकओव्हर आहे, अधिकृत नेता कोण आहे, आणि सुरुवातीला या सर्व तांत्रिक बाबीची खातरजमा न्यायालयाने केलेली आहे. इन केस जर आपण असं धरून चालू की जो मुद्दा मांडण्यात आलेला आहे उपाध्यक्षांच्या संदर्भात तो जर मान्य केला न्यायालयानं, आपण फक्त मान्य केला तर असं धरून चालतोय, तर काय पडसाद उमटतील? नाही, निश्चितपणे जर त्यांना निलंबनाची कारवाई करता येणार नाही असा निर्वाळा जर सर्वोच्च न्यायालयाने दिला तर ही कारवाई थांबेल. मधल्या काळामध्ये या सरकारकडे आता बहुमत आहे की नाही ही बाब पुढे येईल आणि जेव्हा केव्हा विश्वासदर्शक ठराव येईल त्या ठरावावर हे सगळे आमदार ज्यांच्या विरुद्ध आता अपात्रतेची कारवाई सुरू झाली ते मतदान करू शकतील. म्हणजे त्या मतदानाच्या आधी हे करता येणार नाही, त्यांना निलंबित करता येणार नाही, अपात्र ठरवता येणार नाही. दुसरं असं आहे की मग कदाचित उपाध्यक्ष जर त्यांना अधिकार नसतील तर अध्यक्षांची निवड आधी करावी का हाही मुद्दा येणार आहे. आणि मला वाटतं की त्या संदर्भात राज्यपालांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण अरुणाचलच्या केसमध्ये आपण ते अधिवेशन जे बोलवलं होतं त्या सरकारने ठरवलेली अधिवेशनाची तारीख प्रिपोन करण्याचा निर्णय तिथल्या राज्यपालांनी घेतला होता आणि राज्यपालांना फक्त सत्तेवरच्या सरकारच्या म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सनी जे शिफारस केली आहे त्याप्रमाणेच अधिवेशन बोलवता येतं असा आक्षेप होता. परंतु न्यायालयाने एक स्पष्ट केलं होतं की गव्हर्नर हे दे आर कस्टडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कारण घटनेच्या कुठे तत्वाला किंवा त्याचा मूलभूत तत्वाचा कुठे भंग होत असेल तर राज्यपालांना मर्यादित स्वरूपात हस्तक्षेप करण्याचे अधिकार असल्याची बाब मान्य करण्यात आली होती. त्यामुळे मला वाटतं की पुढच्या काळामध्ये राज्यपालांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. न्यायालयाचा काय निर्णय येतो, जर डिस्क्वालिफिकेशनची ही प्रक्रिया सुरू ठेवण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे व तो मान्य केला, कारण यात कविता आणखी एक मुद्दा निकाली निघणार आहे. कारण फक्त अविश्वास ठरावाची सूचना देणं म्हणजे नोटीस देणं दिल्यानंतर तो ठराव प्रलंबित होतो की तो सभागृहात मांडल्यानंतर त्याला 29 सदस्यांनी त्याला तो प्रेस केल्यानंतर म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेस प्रस्ताव मूव्ह होतो, तो झाल्यानंतर तो पेंडिंग असतो. ही तांत्रिक बाब पण मला वाटतं की या निमित्ताने, कारण आतापर्यंत असे प्रत्येक वेळा जेव्हा नवे प्रश्न निर्माण होतात तेव्हा कायद्याचं इंटरप्रिटेशन होत असतं आणि मला वाटतं की ती बाब आणि या सगळ्या बाबतीत कॉन्स्टिट्यूशन आहेत. आणि आत्ताच्या घडीला एक अत्यंत महत्त्वाची आणखीन अपडेट येते. 2च मिनिटांच्या ब्रेक नंतर सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. ज्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ती सुनावणी अगदी 2 मिनिटाच्या ब्रेक नंतर पुन्हा सुरू झालेली आहे. अपडेट प्रशांत कदम देत आहेत. प्रशांत,
कविता 2 मिनिटाचाच हा ब्रेक होता आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळे न्यायमूर्ती जे आहेत ते विराजमान झालेले आहेत आणि पुन्हा एकदा जे नीरज किशन कौल आहेत शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करतायत त्यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे आणि आत्ता ते अरुणाचल प्रदेशमधली 2016ची जी केस आहे त्या केसचा सगळा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी करतायत। ही केस जी आहे ती अर्थातच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराशी निगडीत आहे आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं एक वाक्य जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे की ज्यावेळी अध्यक्षांच्याच अधिकारावरती प्रश्नचिन्ह निर्माण असेल किंवा त्यांच्या विरोधात अविश्वास असेल तर त्यावेळी ते अपात्रतेचा निर्णय जे आहेत ते घेऊ शकत नाहीत। त्यामुळं त्या संदर्भातले दाखले जे आहेत ते आता देण्याचं काम सुरू आहे। साधारणपणे आत्तापर्यंत 20 मिनिटाची सुनावणी जी आहे ती झालेली आहे आणि पूर्ण युक्तिवाद जो आहे तो आत्तापर्यंत केवळ शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच कसे योग्य आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुसरी निवड जी आहे ती घाईघाईनं आणि अल्पमतानं झालेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्याशिवाय आमदारांना ज्या धमक्या येत आहेत त्याचा उल्लेख त्यांनी केला, पण त्याच्या संदर्भात न्यायमूर्तींचं त्याच्यामध्ये एक वक्तव्य होतं की तुम्ही जी वक्तव्य करताय की आमदारांच्या घरावरती हल्ले होत आहेत वगैरे तर त्याची खातरजमा करण्याची कुठलीही यंत्रणा आमच्याकडं नाही आहे। त्यामुळं तो मुद्दा जो आहे तो फारसा कोर्टानं त्याच्यामध्ये गृहीत धरलेला नाही आहे। दुसरीकडं आता खरं तर यावेळी म्हणजे 1 ते 2च्या दरम्यान कोर्टाचा लंच ब्रेक असतो, मात्र केवळ 2 मिनिटाचा हा ब्रेक झालेला आहे आणि 2 मिनिटानंतर ही सुनावणी जी आहे ती तातडीनं आता पुन्हा सुरू झाली आहे। बरोबर आहे, थोड्याच वेळाच्या ब्रेक नंतर ही तातडीची सुनावणी पुन्हा एकदा सुरू होतेय। मिनिटाचे अपडेट्स आपण एबीपी माझावरती दाखवतोय। सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी आता निश्चित करणार आहे की महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा पुढचा रस्ता हा कसा असेल। उपाध्यक्षांना हटवण्याचा जो प्रस्ताव आहे त्याबद्दलची सुनावणी सुरू आहे। बंडावरच्या सुनावणीचे सर्वात जलद अपडेट आपण एबीपी माझावरती पाहतोय। उपाध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव असताना नोटीस देऊ शकत नाही। शिंदेंच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टामध्ये जुन्या प्रकरणाचा दाखला दिला जातोय आणि महत्त्वाची बाब ही शिंदेंच्या वकिलाकडून आता नमूद करण्यात आली आहे। प्रशांत, ही गोष्ट किती महत्त्वाची ठरू शकते की हटवण्याचा प्रस्ताव असताना नोटीस दिली जाऊ शकत नाही, कारण हाच सगळ्यात कळीचा मुद्दा बनलाय। तो मुद्दा तर महत्त्वाचा आहे, पण याच्यातला घटनाक्रम पण लक्षात घ्यायला पाहिजे। म्हणजे शिंदे गटाकडनं जे सांगितलं जाते की उपाध्यक्षांच्या विरोधात आम्ही अविश्वासाचा प्रस्ताव दिलेला आहे, तर तो प्रस्ताव 21 जूनलाच दिलेला आहे। म्हणजे ज्यावेळी या राजकीय बंडाची सुरुवात झालेली होती त्याच दिवशी तो प्रस्ताव जो आहे तो दिला गेलेला आहे। त्याच्यामुळं हा घटनाक्रम जो आहे तो देखील कोर्टामध्ये महत्त्वाचा ठरू शकतो। आणि दुसरं, विधिमंडळाचे काही नियम आहेत, कुठेही म्हणजे ईमेलवरती वगैरे तुम्ही अशी नोटीस पाठवू शकता का एखाद्या अज्ञात मेलवरनं, तो सुद्धा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरेल। कारण जी माहिती आपल्याला कळालेली होती की झिरवाळांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतला नाही, याचं कारण त्यांनी दिलेलं होतं की तो अज्ञात मेलवरनं आलेला होता। आता जर आमदार हे सगळे गुवाहाटीमध्ये बसलेले आहेत आणि जर त्यांना उपाध्यक्षांच्या विरोधात प्रस्ताव आणायचा असेल तर तो काहीतरी विधिमंडळाची सगळी प्रक्रिया पार करून द्यावा लागेल। शिंदेचे वकील कौल यांच्याकडनं एक मुद्दा उपस्थित करण्यात आलाय की ज्या उपाध्यक्षांकडे बहुमताचं समर्थन आहे त्यांना फ्लोर टेस्ट म्हणजे बहुमत चाचणीपासनं भीती कशाची, शिंदेचे वकील कौल यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। प्रशांत, साहजिकच ज्ञानदा, कारण उपाध्यक्ष जे या आमदारांच्यावरती अपात्रतेची कारवाई करू शकतात त्यांच्याच अधिकारावरती प्रश्नचिन्ह आणणं किंवा त्यांच्या एकूण तिथं पीठासीन असण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करणं ही शिंदे गटाची रणनीती आहे आणि त्यामुळे हे युक्तिवाद केले जात आहेत। आणि वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की मेजॉरिटी आमच्या बाजूने आहे आणि अल्पमतातले जे लोक आहेत ते व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। विधानसभा उपाध्यक्षांचं जे पद आहे ते पदच स्वतः म्हणजे धोक्यात आलेलं आहे, त्यांच्या विरोधात अविश्वास आहे आणि त्यामुळे ते निर्णय घेऊ शकत नाहीत। पण मी जसं म्हटलं की हा घटनाक्रम सुद्धा कोर्टाला लक्षात घ्यावा लागेल किंवा त्या बाजूचे युक्तिवाद सुद्धा थोड्या वेळात होतील की जेव्हा हे बंड सुरू झालं त्यावेळी अविश्वास प्रस्ताव आलेला आहे। 21 जूनला शिवसेनेच्या 34 आमदारांनी ही नोटीस दिलेली आहे आणि नंतर तिथलं ते म्हणजे विधिमंडळाची प्रक्रिया थोडीशी पूर्ण झाली आहे हे दिसण्यासाठी 2 अपक्ष आमदार गेले होते आणि त्यांनी या अविश्वास प्रस्तावाला आपला पाठिंबा आहे असं म्हणत ती पुढची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। त्यामुळं आत्ता जे सुरुवातीचं आर्ग्युमेंट आपल्याला दिसतंय ते हेच आहे की
उपाध्यक्षांच्या अधिकारावरती त्यांच्या अविश्वास प्रस्तावासंदर्भातलं आर्ग्युमेंट जे आहे ते केले जाते की जेणेकरून आपली अपात्रता जी आहे ती वाचावी किंवा अपात्रतेचा अधिकार जो आहे तो झिरवाळांना नाही हे सिद्ध करण्यामध्ये यश यावं यासाठी हे युक्तिवाद केले जातात. प्रशांत शिंदेच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादावरती सध्या दोनही न्यायमूर्तींमध्ये चर्चा सुरू आहे. न्यायमूर्ती कोर्टामध्ये बोलतायत, आपापसात संवाद साधतायत. शिंदेच्या वकिलांनी काही महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला आणि याच युक्तिवादासंदर्भात या दोन न्यायमूर्तींमध्ये चर्चा सुरू असल्याची सध्याची स्थिती आहे. बहुमताचा विश्वास जर आहे तर फ्लोअर टेस्टची भीती कशाला, बहुमत सिद्ध करण्याची भीती कशाला, असा मुद्दा कौल यांनी उपस्थित केलेला आहे, जे शिंदेचे वकील आहेत. प्रशांत, अगदी थोडक्यात आतापर्यंत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादात आलेत? दोन महत्त्वाचे मुद्दे झालेले आहेत. एकतर गटनेते पदावरती एकनाथ शिंदे यांचीच निवड कशी योग्य आहे. अजय चौधरी यांची निवड घाईघाईमध्ये झाली. 55 पैकी केवळ 24 आमदार उपस्थित होते हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेच्या वकिलांनी केलेला आहे. आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा युक्तिवाद आहे तो साहजिकच उपाध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात आहे. आणि या संपूर्ण केसमध्ये 2016चं अरुणाचल प्रदेशचं जे जजमेंट आहे ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याचाच दाखला जो आहे तो दिला जातो आहे. त्या संपूर्ण निकालातले काही कोट्स जे आहेत ते वकिलांनी वाचून दाखवलेले आहेत आणि ते वाचून दाखवल्यानंतर न्यायमूर्तींनी सुद्धा आपापसामध्ये चर्चा केली. साहजिक आहे की या सुनावणीच्या दरम्यान न्यायमूर्ती एकमेकांची मतं किंवा त्याच्या संदर्भातलं काय हे आहे ते जाणून घेत असतात आणि त्या अनुषंगाने ही चर्चा झाली. आणि पाठोपाठ आता याच अरुणाचल प्रदेशच्या शिंदेच्या वकिलांनी आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद केलेला आहे. तो युक्तिवाद असा आहे की ज्या अध्यक्षांना, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ज्यांना सभागृहाचा पाठिंबा आहे, अशाच अध्यक्षांना आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे. शिंदेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केलेला आणखी एक महत्त्वपूर्ण युक्तिवाद. प्रशांत, नक्कीच म्हणजे मूळ गाभा हाच आहे की उपाध्यक्ष जेव्हा त्यांचं पद धोक्यात आहे तेव्हा कसा काय निर्णय घेऊ शकतात आणि हे पटवून देण्यासाठी वेगवेगळे दाखले जे आहेत ते दिले जात आहेत. अरुणाचल प्रदेशच्या एकूण निकालामधलं महत्त्वपूर्ण वाक्य हेच होतं की जर स्पीकरचं पद स्वतः धोक्यात असेल तर ते हा निर्णय जो आहे तो घेऊ शकत नाहीत. त्यामुळं त्याच अनुषंगानं हे सगळे कोट्स जे आहेत ते या संपूर्ण निर्णयातले दिले जात आहेत. फक्त आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायला पाहिजे की 2016मध्ये म्हणजे ज्या निकालाच्या आधारे हे सगळं सांगितलं जात आहे त्या अरुणाचल प्रदेशमध्ये अशाच पद्धतीने जी राजवट उलथवण्यात आलेली होती तर ती सुप्रीम कोर्टानं रिस्टोर केलेली होती. म्हणजे परत एकदा तिथं काँग्रेसचं सरकार जे आहे ते स्थापित केलेलं होतं. कारण दरम्यानच्या काळामध्ये बंडखोरांनी ज्या पद्धतीनं ती गटनेते पदाची निवड वगैरे केलेली होती त्याला सुप्रीम कोर्टानं नंतर आक्षेप घेतलेला होता. त्यामुळं फक्त कसं आहे की कोर्टामध्ये आपल्याला जे योग्य असतात ते पॉईंट्स जे आहेत ते म्हणजे अगदी प्रभावानं तिथं मांडले जातात आणि तेच होताना दिसतंय की स्पीकरच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो या ठिकाणी वारंवार उल्लेख केला जातोय. बघावं लागेल की आता सुप्रीम कोर्ट याच्या संदर्भात काय मत व्यक्त करतं. बरोबर आहे. हा एक महत्त्वपूर्ण युक्तिवाद शिंदे बाजूनं करण्यात आलेला. शिंदेच्या वकिलांनी युक्तिवाद कोर्टात केलाय की ज्या अध्यक्षांना, म्हणजे सध्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, त्यांना आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ज्यांच्याकडे बहुमत आहे, ज्यांना सभागृहाचा पाठिंबा आहे, त्यांनाच अपात्रतेचे अधिकार आहे. हटवण्याचा प्रस्ताव आलेला असताना अशी नोटीस दिली जाणं आमदारांना हे नियमांचं उल्लंघन आहे. बंडावरच्या सुनावणीचे सर्वात वेगवान अपडेट्स तुम्ही एबीपी माझावरती पाहताय. सुनावणीला सुरुवात झालेली आहे. दोनही जजेस, दोनही न्यायमूर्ती सध्या आपापसात काहीतरी बाबी त्यांची चर्चा करतायत. महत्त्वपूर्ण गोष्टी आतापर्यंत 2 ते 3 आल्यात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अजय चौधरी यांची जी नियुक्ती झाली ती नियुक्ती कशी वैध नाही याविषयीचा युक्तिवाद पार पडलेला. आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे उपाध्यक्षांच्या अधिकारांबाबतची. शिंदेच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केलेला हा सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद म्हणावा लागेल की ज्या अध्यक्षांकडे बहुमत आहे त्यांना फ्लोअर टेस्टची भीती का वाटते आणि हटवण्याचा प्रस्ताव असताना उपाध्यक्षांकडनं आमदारांना अशी कोणतीही नोटीस दिली जाऊ शकत नाही. अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, हे सगळं प्रकरण उपाध्यक्षांचे अधिकार आणि उपाध्यक्ष खुर्चीवर राहणार की नाही इथवर आता आलेलं आहे. मला तसं वाटत नाही, कारण उपाध्यक्षांवरचा अविश्वास मंजूर होईपर्यंत ते त्या खुर्चीवर राहणारच आहेत. फक्त की त्यांना या सुनावणीचे अधिकार आहेत की नाही. या संदर्भात त्याचा उल्लेख केला मी की हा घटनाक्रम ज्याचा आहे त्याचा तारखा या अतिशय न्यायालयाने पहिल्या टप्प्यात विचारल्या. कारण जसं एखाद्या अपात्रतेची नोटीस किंवा कारवाई थांबवण्यासाठी अविश्वास ठराव येऊ शकतो, तसंच उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव मंजूर होऊ नये
म्हणूनही काही आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. या दोन्ही गोष्टी व्हायच्या नसतील तर त्या संदर्भात काय करावं लागेल याच्या संदर्भात आता मला वाटतं की मुख्य आर्ग्युमेंट आहे. आता ही उपाध्यक्षांचे अधिकार, आता पेंडिंग नोटीसचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेईल आणि त्यानंतर उपाध्यक्षांना सुनावणीचे अधिकार आहेत की नाही या संदर्भातला मुद्दा येईल. मुद्दा दुसरा महत्त्वाचा आहे तो गटनेत्याबरोबरच व्हीप हा सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत शेठ गोगावले हे आमचे व्हीप असतील असं नवीन गटनेत्यांच्या पत्रामध्ये आहे. तर एकनाथ शिंदे हेच गटनेते आहेत, त्यांना रिमूव्हलचा जो ठराव झाला तो बेकायदेशीर आहे. आणि दुसरं की आता व्हीप हे असणार आहेत, कारण अपात्रतेची कारवाई ही त्या जो व्हीप आहे, पक्षादेश आहे, त्याचं उल्लंघन केल्यामुळे तिथपासून सुरू झालेली आहे. जर व्हीपच इल्लीगल असेल तर मग पुढच्या कारवाईच्या संदर्भातही प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे मला वाटतं की हा अतिशय या सत्ता संघर्षात अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा ठरणार आहे. बरोबर आहे, क्लिष्ट मुद्दे आहेत. जसं प्रशांतने मगाशी उल्लेख केला की 21 तारखेलाच तो अविश्वासाचा प्रस्ताव दिला गेला होता, जेव्हा सगळ्या नाट्याला सुरुवात झाली. ही 21 तारीख कशी महत्त्वाची ठरू शकते? कारण असं की त्याच्यानंतरची डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस जी आहे, अपात्रतेचं पिटिशन जे आहे ते त्याच्यानंतर गेलेलं आहे. पण तेव्हा त्यांच्यासोबत कमी आमदार होते. नाही, पण त्याच्यामध्ये एक अपडेट आहे. आपण ती अपडेट जाणून घेऊयात. अपडेट आपण बघतोय सुप्रीम कोर्टात जलद अपडेट येत आहेत. संविधानाच्या 10व्या सूचीतल्या नियमांवरती शिंदेच्या वकिलांनी बोट ठेवलंय. अविश्वासाचा प्रस्ताव असताना उपाध्यक्षांनी नोटीस देणं हे संविधानाचं उल्लंघन असल्याचं शिंदेचे वकील सांगतात. त्यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. संविधानातली 10वी सूची त्या नियमांवरती वकिलांकडनं बोट ठेवलं जात आहे. अविश्वास प्रस्ताव असताना उपाध्यक्षांनी नोटीस देणं हे संविधानाचं उल्लंघन असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. आपण प्रशांतकडे जाऊयात याच मुद्द्यावरनं. प्रशांत, काय अपडेट्स येतात सुप्रीम कोर्टातनं? अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना हटवण्यासंदर्भातले जे नियम आहेत, घटनेचं 179 कलम आणि महाराष्ट्र विधानसभेचे जे रूल्स आहेत त्याच्यातला 11 नंबरचा जो रूल आहे त्याचे दाखले शिंदेच्या वकिलाकडून देण्यात येत आहेत. आणि ते वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्हाला एक ठराविक वेळ जी आहे ती सुद्धा द्यावी लागते. किमान 7 दिवसांचा अवधी जो आहे तो द्यावा लागतो. त्याच्यानंतर समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. ही सगळी प्रक्रिया आहे. आणि सोबत उपाध्यक्षांना हटवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भातले सुद्धा त्यांनी नियम कायदे जे आहेत ते कोर्टाला वाचून दाखवलेले आहेत. आणि जसा याच्यातला सगळ्यात मूळ मुद्दा तो सांगण्याचा प्रयत्न केला जातोय शिंदे गटाकडनं तो हाच आहे की उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे आणि जर तो प्रलंबित आहे, त्याच्यावरती कुठलाही निर्णय नाही झालेला, तर तो पेंडिंग असताना ते निर्णय कसा काय घेऊ शकतात. शिंदेच्या वकिलांनी काही मोठे दावे हे सुप्रीम कोर्टात केले. 14 दिवसांची नोटीस दिल्याचा नियम पाळला नाही, हा सुद्धा आणखी एक मुद्दा समोर येतो. आपण प्रशांतकडे जाऊन आतापर्यंतचे अपडेट जाणून घेऊयात. प्रशांत, कोणकोणते महत्त्वाचे अपडेट्स आलेत आतापर्यंत? खरं तर 2 मिनिटाचा जो ब्रेक झालेला होता त्याच्यानंतर याच एका मुद्द्यावरती वारंवार आर्ग्युमेंट सुरू आहे. आणि जे निकालातले महत्त्वाचे कोट्स आहेत ते सुद्धा शिंदेच्या वकिलांनी वाचून दाखवले. उपाध्यक्षांना कशा पद्धतीनं काम करावं लागतं याच्या संदर्भातले ते नियमांचे दाखलेसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. आणि जर अपात्रतेची कारवाई करायची असेल आमदारांच्यावरती तर त्यांना एक किमान वेळ द्यावा लागतो. त्याची जी प्रक्रिया आहे ती या सगळ्या केसमध्ये पाळली गेलेली नाही आहे असा दावा करत त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. कारण आत्ताच्या केसमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या केसमध्ये झिरवळ यांनी 48 तासांची मुदत दिलेली आहे असं म्हटलं जात आहे. कोर्टानं त्यांना हे पण विचारलं की तुमची 48 तासांची मुदत मग संपते कधी, तर तेव्हा वकिलांचं म्हणणं होतं की आज संध्याकाळी 5 वाजता ही मुदत संपते आहे. आणि त्यामुळं या सगळ्या पॉईंट्सवरती आर्ग्युमेंट जे आहे ते चालू आहे. बघावं लागेल की आता दुसऱ्या बाजूने युक्तिवाद काय केले जात आहेत. आणि थोडंसं प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सांगितलं पाहिजे की 21 जून हा जो दिवस आहे या दिवशी बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. बरोबर आहे. आणखी एक मुद्दा शिंदे गटाकडून उपस्थित केला जातोय की तो म्हणजे अधिवेशन सुरू नाही आणि अधिवेशन सुरू नसताना अशी नोटीस बजावणं कितपत योग्य, हा एक प्रमुख युक्तिवाद सुद्धा शिंदे गटाकडनं त्यांच्या वकिलांकडनं केला जातोय. 2-3 मुद्दे हे विशेष करून उपाध्यक्षांच्या अधिकारांसंदर्भात इथे उपस्थित होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकतर ज्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आहे ते उपाध्यक्ष अशा कुठल्याही प्रकारची नोटीस आमदारांना देऊ शकत नाही, जी दिली गेलेली आहे सध्या नरहरी झिरवाळ यांच्याकडनं. आणि सोबतच अधिवेशन सुरू नाही, अधिवेशन सुरू असताना सुद्धा आमदारांना अधिवेशन सुरू नसताना अशी नोटीस देणं कितपत योग्य, हा सुद्धा एक युक्तिवाद केला जातोय. प्रशांत,
नक्कीच तो निर्णय जो आहे तो कसा अयोग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे वकील करतायत आणि त्यांनी आशिष शेलारांच्या केसमधला जो निकाल होता त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. कारण जे निलंबन करण्यात आलेलं होतं आमदारांचं, 12 आमदारांचं निलंबन झालेलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवलेलं हो, होतं. हो. त्या आमदारांना आपली आमदारकी जी आहे ती परत करण्यात आलेली होती आणि त्या प्रशांत थोडेसे यासाठी थांबवले कारण असीम सरोदे सर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत उच्च न्यायालयातनं. असीम सरोदे सर, आपल्यापर्यंत सुप्रीम कोर्टात काही अपडेट्स पोहोचले असतील, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की उपाध्यक्षांच्या अधिकारांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष करून उपाध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव असताना ते कोणतीही नोटीस देऊ शकत नाहीत, हा प्रमुख युक्तिवाद शिंदेच्या गोटातल्या वकिलांनी केलाय. आतापर्यंतच्या घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया? उपाध्यक्षांवर जो अविश्वासाचा ठराव आणलेला आहे तो ठराव आणला गेला असताना तो कशा पद्धतीने आणला आणि त्याची प्रक्रिया काय वापरात आणलेली आहे हे महत्त्वाचं ठरते. कोणीतरी एखादा अननोन ईमेलवरून त्रयस्थ माणसांनी काहीतरी ईमेल पाठवायचा आणि त्यांच्यावर आपण आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांना पदावरून काढा असं म्हणायचं, हे कायद्यात बसत नाही. त्यामुळे कायद्याची प्रक्रिया पूर्णपणे फॉलो झाली पाहिजे असं मला वाटते. ती झालेली नाही असं याच्यामध्ये दिसते. मग त्यांचं ते जर पदावर असतील तर त्यांना अध्यक्षांचे सगळे अधिकार असतात, कारण की अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष हे सगळं कामकाज पाहू शकतात आणि त्यामुळे मग त्यांनी अपात्रतेची पुढची जी कारवाई केलेली आहे ती सध्या अयोग्य ठरते असं मला वाटत नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयात नक्कीच याबद्दलचं आणखी विश्लेषण होईल. परंतु प्रथमदर्शनी पाहता उपाध्यक्षांना पदावरून काढून टाकणं किंवा त्यांच्यावर अविश्वास आणणं हे प्रत्यक्ष तिथे विधानसभेच्या आवारात जाऊन कोणीतरी माणसांनी केलं पाहिजे, ज्या माणसाची ओळख संबंधितांना पटली पाहिजे. कोणी त्रयस्थ माणूस म्हणजे आता समाजातला कोणी माणूस जाऊन त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणू शकत नाही. म्हणून जे एक अननोन ईमेल जी आलेली आहे त्याच्या आधारे त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आला असं म्हणणं हे अपूर्णपणाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.